अतुल सावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुल सावे, जलील नेमकं काय म्हणाले आपण बघितलं असेल, त्यांनी थेट आरोप केला तुमच्यावर हे तुम्ही पाठवलेले गुंड होते म्हणून। इम्तियाज जलीलने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। जे लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला ते सगळे एमआयएमची मंडळी होती, जे एमआयएमचे माजी नगरसेवक होते। त्यांना तिकीट दिलं नाही आणि दुसऱ्यांना तिकीट दिलं, त्यांनी व्यवहार करून तिकीट दिलं असा त्यांचं ॲलिगेशन आहे। आणि त्यांच्यावर त्यांना माहिती होतं त्यांना अटॅक होणार आहे, तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडून प्रोटेक्शन का नाही मागितलं? तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि नंतर म्हणणार या सगळ्या ज्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्यांचं नाव त्यांना माहिती आहे, त्यांनी गुन्हा दाखल करावा ना त्यांच्यावर। ते ॲलिगेशन माझ्या याच्यापैकी एकही माणूस माझ्याजवळ कधी होता का? आणि आम्ही त्या भागात निवडणूकच लढत नाहीये। इम्तियाज जलीलने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की भ्रष्टाचार करून जर तुम्ही तिकीट दिली तर तुमचे लोक नाराज होणारच आहेत ना तुमच्यावर। ज्या गुंडांनी त्यांच्यावर अटॅक केला काय मागच्या तिकीट का दिलं मग त्यांना तुम्ही? पण मग अतुल सावेजी तुमचं आणि शिरसाटांचं नाव का मध्ये येतंय? थेट आरोप करतायत ते तुमचं नाव घेऊन। ते माझ्या आरोप करायचं एक तर सिद्ध करा ना की एखादा माणूस माझ्या बरोबर आहे किंवा माझ्या त्यांचा माणूस त्यांचे नगरसेवक, ते काय माझे नगरसेवक थोडी आहेत, आमच्या पक्षाचे नाही आहेत, भारतीय समाजाचे नाही आहेत, ते आहेत एमआयएमचेच नगरसेवक आहेत। पण यांनी दुसऱ्याकडून पैसे घेतले आणि दिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आज सगळे नगरसेवक आहेत ते सगळीकडे त्यांच्या विरुद्ध मोर्चे निघतात, त्यांच्या विरुद्ध सगळीकडे ॲलिगेशन केले जाते। अतुल सावेजी त्यांनी सांगावं ना। जी 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 धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राच्या या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी। तर आपण ही दृश्य बघतोय, छत्रपती संभाजीनगर मधली इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि हा हल्ला करणारे जे गुंड आहेत ते सावे आणि शिरसाट यांचे गुंड असल्याचा गंभीर आरोप एकीकडे जलील